हॅलो, नमस्कार शिक्षक मित्रांनो. चला, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पहिल्या वर्गातील विद्यार्थी UDAS प्लसवर किंवा स्टुडंट मॉडेलवर कसे ॲड करायचे. म्हणजे पहिल्या वर्गातील जे मुलं आहेत ते UDAS प्लसला कशा पद्धतीने ऑनलाईन करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहूया. बघा, हे काम करत असताना आपण साध्या पद्धतीने मोबाईलवर पण करू शकतो किंवा कम्प्युटरवर पण हे आपल्याला करायला जमेल. कम्प्युटरवर एवढं आहे की स्क्रीन स्पष्ट दिसेल, मोबाईलवर थोडं लहान दिसत असल्यामुळे काही वेळेस अडचणी येऊ शकते. तरी पण आपण दोन्ही पद्धतीने पाहूया कसं करायचं. बघा, सर्वात आधी लॉग इन करायचं आहे. लॉग इन कसं करायचं यासाठी मी लिंक खाली दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. लॉग इन झाल्याच्या नंतर हे पेज आपल्यासमोर ओपन होईल. इथं काय दाखवते 2024-25 आणि खाली दाखवतोय 23-24. म्हणजे आपल्याला 24-25 हे अकॅडमिक इयरमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन करायचं आहे. म्हणून आपल्याला सुरुवातीला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करून आपल्याला इथे एंटर व्हायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. अशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आता इथे डाव्या साईडला पहा एक मेनू बार दिलेला आहे. याच्यामध्ये काही मेनू दिलेले आहेत. हे तुम्ही मोबाईलमध्ये पण पाहू शकता, परंतु मोबाईलमध्ये तुम्हाला इकडे जर उजव्या साईडला पाहिलं तर हे मेनू दिसायला थोडे कठीण जातील. हे मोबाईलमध्ये पण पाहू शकता तुम्ही. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही मोबाईलमध्ये इथे वर 3 डॉटवर यायचं इथे आणि 3 डॉटवर येऊन हे जे डेस्कटॉप साईट आहे ते जर केलं तर तुम्हाला हे कम्प्युटरप्रमाणे दिसेल. आणि जे डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे ते जर तुम्ही डिसेबल केलं तर ते मोबाईलमध्ये एकाखाली एक असे ऑप्शन दिसतील. जेव्हा तुम्हाला एखादं दिसत नसेल तर ते ऑप्शन इंटरचेंज करून पाहायचं. म्हणजे कधी डेस्कटॉप साईट तर कधी मोबाईल व्ह्यू अशा पद्धतीने करून पाहायचं, तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन दिसतील. अशा पद्धतीने केल्याच्या नंतर बघा, आता याच्यामध्ये एकदम सुरुवातीचा जो मेनू आहे इथे डाव्या साईडला तर तो आहे स्कूल डॅशबोर्ड. या स्कूल डॅशबोर्डचा आपल्याला विद्यार्थी ॲड करायचे. पहिल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते इथूनच ॲड होतात. कशा पद्धतीने पाहू. सुरुवातीला हा आपल्यासमोर स्कूल डॅशबोर्डच ओपन असतो, पण एखाद्या दुसरं मेनूवर आपण क्लिक केला आणि नंतर जर आपल्याला सापडत नसेल तर आपण स्कूल डॅशबोर्डवर यायचं आहे. आल्याच्या नंतर आपण इकडं उजव्या साईडला पाहायचं आहे. इथं आपल्याला आपल्या शाळेतील सर्व वर्ग दाखवते. जसं की माझ्या शाळेतील 4 वर्ग आहेत, 1 ते 4, तर 4ही वर्ग दाखवते. आणि नंतर पुढे काही क्लास वाईज विद्यार्थी संख्या आणि पहिल्या वर्गातील. इथे पाहू शकता तुम्ही माझ्यासमोर पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी दाखवत नाही. ॲक्च्युली मी एक ॲड केलेला आहे, परंतु अपडेट व्हायचा बाकी आहे. हे पाहायचं असेल तर इथे समोर ऑप्शन दिलेलं आहे व्ह्यू आणि मॅनेज. हे जे व्ह्यू आणि मॅनेज आहे तर या व्ह्यू मॅनेजवर क्लिक करून आपल्याला ते विद्यार्थी पाहायचे काय आहेत का. जसं की मी क्लिक करतो आणि माझ्यासमोर ओपन होईल. हे पहा, पहिल्या वर्गातील विद्यार्थी एक विद्यार्थी मी इथे ॲड केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा विद्यार्थी ॲड झालेला आहे. मला अजून विद्यार्थी ॲड करायचे. जसं की आता तुम्ही पाहता इथे एक विद्यार्थी, मला अजून एक विद्यार्थी ॲड करायचा. मला काय करायचं त्याच्यासाठी डॅशबोर्डवर गेल्याच्या नंतर इथे उजव्या साईडला पहिल्या वर्गाच्या समोर ॲड हे बटन आलेलं आहे. इथे पहा तुम्ही ॲड स्टुडंट हे बटन आलेले आहे. या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढचं पेज आपल्याला घ्यायचं आहे. जसं की आता मी क्लिक करून पेज घेतल्याच्या नंतर तुम्ही पहा काही बेसिक माहिती भरायची विद्यार्थ्याची. जसं की इथे आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आहे विद्यार्थ्याचं नाव, स्टुडंट नेम दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. खाली दिलेले स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो. नंतर खाली दिलेले गार्डियन्स नेम, पालकाचं नाव. नंतर दिलेलं आहे इथे जेंडर, त्याचं सिलेक्ट करायचं. नंतर मदर नेम, नंतर आधार नंबर आणि नंतर डेट ऑफ बर्थ, नंतर फादर्स नेम आणि लास्टला आहे नेम ऑफ स्टुडंट ॲज पर आधार कार्ड. म्हणजे आपल्याला एवढी माहिती भरायची त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन करण्यासाठी. जसं की मी आता इथे तुम्ही पहा माहिती ऑनलाईन भरतो. ही माहिती भरत असताना एक काळजी घ्यायची आहे की ही जी माहिती आहे ती काळजीपूर्वक भरायची. कारण एकदा आपण हीच माहिती सबमिट केली तर ही आपल्या शाळा लेवलला बदलल्या जात नाही. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. हे बघा, ही सर्व माहिती भरणं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ही माहिती सेव्ह करायची. बघा, मी आता इथे क्लिक करत आहे. आपल्याला कन्फर्मेशन विचारेल. इथे आपल्याला क्लास आहे तो टिक करायचा आहे. नंतर नेम ऑफ द स्टुडंट ते पाहायचं आहे, टिक करायचं आहे. नंतर फादर्स नेम टिक करायचं आहे, मदर्स नेम चेक करून टिक करायचं आहे आणि नंतर डेट ऑफ बर्थ चेक करून टिक करायचं. म्हणजे या 5 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी
ह्या गोष्टी एकदा चेक करून घ्या आणि चेक करून कन्फर्म करा. म्हणून आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, या सर्व गोष्टी टिक करायच्या, जसं की क्लास नेम, फादर नेम, मदर नेम आणि डेट ऑफ बर्थ. हे करेक्ट असल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, इथे कन्फर्मवर क्लिक करून कन्फर्मेशन द्यायचं आहे. इथे क्लिक करायचं आणि पुढे जायचं. बघा, क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर नोटिफिकेशन याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द स्टुडंट्स हॅज बीन इनिशिएटेड सेव्ड सक्सेसफुली. बघा, म्हणजे आपला हा विद्यार्थी आता सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे किंवा इथे त्याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, तो विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर त्याचं स्टेटस अपडेट करून, म्हणजे तिन्ही प्रोफाईल अपडेट करून त्याला कंप्लीट करायचं. त्याच्यासाठी काय करायचं, गो टू न्यू एंट्री लिस्टवर क्लिक करून पुढे जायचं आहे. जसं आता मी क्लिक करत आहे, पुढे जात आहे. हे बघा, अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता माझ्यासमोर सुरुवातीला इथे पहिल्या वर्गामध्ये एक मुलगा होता, आता 2 विद्यार्थी दाखवत आहे. हे आता म्हणजे हा दुसरा विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये ॲड झाला. अशा पद्धतीने आपल्याला एक एक सर्व मुलं इथे ऑनलाईन करायचे. आणि केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, याची GP आहे, AP आहे आणि FP ह्या तिन्ही प्रोफाईल अपडेट करायचे आहे. तेव्हा हे जे एंट्री स्टेटस आहे नॉट स्टार्टेड हे त्याच्या समोरचं जाईल आणि ग्रीन कलरमध्ये ते नाव आपल्याला दाखवेल. जर आपली ही एंट्री चुकीची झाली असेल तर आपल्याला इथे डिलीट किंवा सेक्शन शिफ्ट असा ऑप्शन आहे. म्हणजे एखाद्या तुकडे वगैरे बदलायचे असेल किंवा एखादा विद्यार्थी डिलीट करायचा असेल तर इथे ऑप्शन दिलेलं आहे, आपण इथून करू शकतो. अशा पद्धतीने हे ऑप्शन आपल्याला वापरायला जमतील आणि पहिल्या वर्गातील विद्यार्थी आपल्याला ॲड करायला जमतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.